श्री देवी महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, ऐके जगदंबेची कथा. एकाग्र चित्ते नृपनाथा, श्रवण भावे करावे. मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत बदला शौनकासी. तेची सांगतो तुझसी, यथामती करूनिया. पूर्वाध्यायाचे अंती जाण, शुंभ निशुंभ दोघे जण. चंडमुंडा ते आज्ञा पुन, पाठविते जाहले. आज्ञा होताची दैत्या लागुनी, असंख्यात भरले गगनी. चतुरंग सेना घेऊनी, चंडमुंड निघाले. वाजी वारण रथ पदाती, सेना समुद्र लोटला क्षिती. गर्जना परिसोनी देवजाती, भयभीत जाहल्या. वाद्ये वाजती अनेक, दैत्य गर्जती भयानक. गगनातुनी किती एक, हिमाचली उतरती. अनेक शस्त्रे घेतली हाती, नग्न शस्त्रे झगमगती. ऐसिया परी वीर धावती, लक्षांचे लक्ष ते धवा. क्रोधायमान जो प्रचंड, म्हणोनी नाम असे चंड. शत्रू ते करी खंड विखंड, म्हणोनी मुंड म्हणती तया. ते जाऊनी पर्वतावरी, विलोकिती त्याचे शिखरी. देवी वैसली सिंहावरी, किंचित हास्य करीतसे. अष्टभुजा बाण मुसळ, शंखचक्र घेतला शूळ. कार्मुक घंटा आणि लांगल, अष्टायुधे शोभती. ऐसे पाहोनी देवी प्रती, उद्योग करीते जाहले किती. देवीसी न्यावे निश्चिती, शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य लावले शर, कित्येक धावले खड्गधर. जाती तिच्या समीप असुर, हलकल्लोळ मांडिला. एक म्हणती धरा धरा, कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करुणी त्वरा, शस्त्रे टाकीती तिजवरी. वृक्ष पाषाण झुगारिती, तिच्या अंगावरी पडती. पुष्पप्राय ते लागती, न गणी त्याते जगदंबा. तेव्हा भवानी कोप करी, मारू भावी सकळ वैरी. क्रोधे करुनी ते अवसरी, तिचे मुख काळे जाहले. म्हशी सारखे काळे वदन, भ्रुकुटी कराल दिसे जाण. तेव्हा तिच्या कपाळापासून, काली उत्पन्न जाहली. त्या कालीचे वदन कराल, करी खड्गपाश अति चंचल. गळा नरमाळा केवळ, भयंकर शोभतसे. विचित्र खट्वांग जिचे करी, जी व्याघ्राचे चर्म पांघरी. शुष्क मांस अति भयंकरी, मेघा ऐसा रवजीचा. महाविस्तारले वदन, जिव्हा लळलळीत भीषण. निमग्न जिचे आरक्त नयन, क्रोधायमान सर्वदा. हाक मारिता क्रोधावेशा, नादे भरल्या दाही दिशा. मग वेगे करीत प्रवेशा, असुर सैन्या माझारी. असुरांचे सैन्य सकळ, भक्षिती जाहली उतावेळ. घंटेसहित गज तत्काळ, शतावधी भक्षिले. अंकुश महात वीर सकळ, त्यासहित हस्तींचा मेळ. एकाची हस्ते घेऊनी तत्काळ, मुखी घाली आपुल्या. मुखी घालोनी चावी सत्वर, अश्वांसहित भक्षिले वीर. सारथ्यांसहित रथ अपार, भक्षिती जाहली ते काळी. इच्छा मात्रे मुख पसरी, सैन्य घातले मुखातरी. केशा धरुनी झडकरी, किती एक ते भक्षिले. ग्रीवे ते धरुनी किती एक, मुखी घालोनी चाविले देख. पादे रगडोनी अनेक, मारिती जाहली क्षणार्धे. उरे करोनी कित्येकांसी, काली मारती जाहली असुरांसी. त्यांची शस्त्रास्त्रे वेगेसी, भक्षण केली सर्वही. असुरांचे ते सैन्य सर्व, मारी देता वीराही टाकिले गर्व. सहस्त्र लक्ष अर्व खर्व, असंख्यात भक्षिले. खड्गाने किती एक मारिले, कित्येक खट्वांगे ताडिले. काही दंताग्रे विनाशिले, सैन्य मर्दिले सर्वही. ऐसे देखोनी धावला चंड, शरवर्षाव करी प्रचंड. इतुक्यात येऊनी मुंड, चक्रे टाकिली असंख्य. कालीने विक्राळ मुख पसरोन, चक्रे गिळली सर्वही जाण. तिचे मुखी शोभायमान, कैसी दिसती जाहली. जैसी सूर्याची बिंबे अनेक, घनोदरी शोभती देख. पुन्हा कालीने पसरुनी मुख, प्रचंड हाक मारिली. पसरट मुख अति विशाळ, दाढा जिव्हा बहुविक्राळ.
सिंहा ते उडवुनी तत्काळ चंडावरी धाविन्नली. केशी धरून या सत्वर खडगे छेदिले त्याचे शिर. मुंड धावला यानंतर चंड पडला देखोनी. मुंडा तेही खड्ग मारोन भूमीसी पाडिला न लागता क्षण. तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले. असुरदळी हाहाकार तेव्हा जाहला प्रलय थोर. असो चंडमुंडांची शिरे सत्वर घेऊनी काली पातली. देवीच्या जवळी येऊनी प्रचंड हासे करुनी. देवी कारणे ते क्षणी काय बोलती जाहली. म्या तुझे हे चंडमुंड पशु मारिले प्रचंड. युद्धयज्ञी आता वितंड शुंभ निशुंभा मारिसी तू. ऋषी म्हणे सुरथा लागुनी ती चंडमुंडांची शिरे पाहुनी. तया काली प्रती तत्क्षणी देवी बोलती जाहली. तू चंडमुंडा ते मारुनी त्यांच्या शिरा ते घेऊनी. येती जाहलीस म्हणोनी चामुंडा हे नाम तुझे. या तिही लोकांचे ठाई तू चामुंडा नामे पाही. विख्यात होऊनी तुझ सर्वही आराधितील निश्चये. ऐसा प्राप्त होतावर कालिसी आनंद होऊनी थोर. स्वयंमुखे जय जयकार करीती जाहली ते काळी. असो या प्रकारे करून देवीने कालिते करुनी उत्पन्न. चंडमुंडांचे करविले हनन हेची कथन केले तुम्हा. आता पुढील अध्यायी निरूपण रक्तबीजाचे करील हनन. ते चरित्र अतिरसाळ जाण श्रोते जन परिसाहो. मूळ श्लोकांचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ. प्राप्त होय इच्छितार्थ याच्या श्रवण पठणे पै. भक्ती विनम्र देह करून जे सदा करीती देवी स्मरण. त्यांच्या सर्व आपदा निरसून जाती क्षण मात्र न लागता. ऐसे व्यासाचे हे वचन येथे संशय घेईल कोण. परी पाहिजे शक्ती निर्वाण अनन्य भावे करुनिया. स्मरण मात्रे संकट जाय मग चरित्रे कैचा अपजय. श्रवण पठणे होय जय भाव धरावा आवडी. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा. त्या देवी कारणे नमस्कार अमुचे असोत वारंवार. देवीच हा ग्रंथ करणार निमित्त राम द्विज जाणा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने चंडमुंडवध नाम सप्तमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.